आदरणीय केदारनाथ पाटील साहेबांना तुम्ही बघतायत, त्यांचे 3 अनमोल रत्न दीपेश पाटील, अमित पाटील आणि कुणाल पाटील ह्या सुद्धा या स्पर्धेला सहकार्य करत आहेत। परंतु मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये श्री अमित केदारनाथ पाटील साहेबांना पाहिलं। मॅचला सुरुवात होतोय, पहिले षटक टाकण्याकरता मोहन आलाय आणि त्याला समोर जातोय प्रशांत घरत, एक नामवंत खेळाडू, नामचीन खेळाडू, ISPL सारखी स्पर्धा गाजवणारा खेळाडू तयार झालाय। ओ बघितलं तर बॅटचं एच लागलंय, फाईन लेग रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय, एकदा मिळाली बॅटरला, दुसरे धाबे करता तो धावतोय, थ्रो येण्याआधी 2 धाबा होतात पूर्ण। अपील जोरदार केली होती, परंतु पंचांचं अतिशय चांगलं लक्ष तिथे, त्याने अगोदरच इशारा केला की बॅटचा स्पर्श झालाय। विरल नायर म्हटलं तर एक नामचीन असे पंच आहेत, विरल नायर, अजित महात्रे, आशुतोष व्यवहारे या तिकडींना आपण सातत्याने पालघर पट्ट्यामध्ये बघतोय। मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलंय, रजनी क्रिकेट असो किंवा डे क्रिकेट असो। आता रनअप मध्ये सध्या चुकलाय, त्यामुळेच डेड बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय। मोहन याच्या पहिल्याच बॉलवर 2 धाबा बॅटरने पूर्ण केलेत। संघर्ष आजच्या दिवसामध्ये बरेचसे संघ करताना दिसलेत, संघर्षामधूनच मार्ग तुम्हाला मिळत असतो। संघर्ष कधीच थांबत नसतो, तो एकाच वेळी आपल्याला अनेक टप्प्यांवर येताना दिसतोय आणि आता संघर्ष करत असतानाच मार्ग काढलाय। चेंडूला अथोडक्स लॉंगांच्या पट्ट्या बाहेर पाठवून दिलंय, हाय अँड हँडसम सिक्सर। कमी कशात नाही, असं एकच आहे, कमी कशात नाही, चाहने वाला है सबका। अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा समाजसेवक। बॉल होता आणि षटकार लागल्यावर लगेचच पाहणी केली जाते, पडताळणी केली जाते त्या बॉलची। जयेश घरत याच्याद्वारे प्रशांत घरत यांनी षटकार ठोकलाय आणि 6 धाबांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 8 वर। स्कोर इज 8-9। चॅम्पियन कांदिवली विरुद्ध जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा अशी तुम्ही लढत बघताय। दुसऱ्या फेरीतील हा मॅच आहे दुसरा। या मॅच मधून जो संघ जिंकेल तो थेट उत्तन बॉयज उत्तन संघाविरुद्ध लढेल। ऑफ स्टंपर शफल झाला, लॉंग लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवून दिले एक वेगळी शैलीने, चेंडू लॉंग लेग पट्ट्या बाहेर, सीमा रेषेपार, मिळतात धाबा 4, चौकार। ठाकूर अप्पा पाटी दादा झालाय सभापती, हे नाही मनात कसली भीती, त्याची महती सांगू मी किती, गतीचा अभ्यास करून वापरली या ठिकाणी बॅटरने मती आणि केले आपल्या संघाची प्रगती। धाव संख्या 4 ने पुढे सरकली, धाव फलकावर धाबा लागले जातात ते 12 धाबा। 3 बॉलची समाप्ती ठिकाणी तुम्ही बघताय। टॉस जिंकल्यावर हा धाडशी निर्णय घेतलाय या संध्याकाळच्या सत्रामध्ये। पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, चांगला कव्हर ड्राइव्ह, एक्स्ट्रा कव्हर, फाट्या बाहेर, चेंडू सीमा रेषेपार, शानदार स्ट्रोक, चौकार। आहे हो साथीला वन हँड, प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड, बहुजन विकास आघाडी वसई विरार आलाय आता यांचाच ट्रेंड। ऑफ स्टंपच्या दिशेने थोडासा लोअर फुल टॉस बॉल होता, त्यामुळेच योग्य तो पवित्रा घेतला गेलाय। भरपूर टुर्नामेंटचा अनुभव आहे आणि तो अनुभव या ठिकाणी दाखवतो बॅटर प्रशांत घरत। आलाय लय मध्ये परत, आडव्या बॅटचा वापर केलाय, स्ट्रेट ड्राइव्ह केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामधून थ्रो करण्याआधी प्रशांत घरत 2 धाव पूर्ण करतायत। धाव संख्या 2 ने पुढे सरकली, धाव संख्या पोहोचली ते 18 वर। ही रन मशीन थांबवणं कठीण आहे। मागच्या मॅच मध्ये 13 मध्ये 30 धावांचं योगदान दिलं आणि दोन्ही मॅच मिळून जर त्याची एकूण धाव संख्या बघितली तर तो 48 धावा बनवलेत ह्या दोन्ही मॅच मिळून या खेळाडूने। असं हा अनमोल हिरा सापडलाय अर्नाळा ह्या टीमला। आता 1 धाव तो पूर्ण करतोय, एका धाबेची भर पडली, वाईट बॉलचा इशारा, 1+1 या 2 धाबा असतील। 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 20 धाबा जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा या टीमला। दुसऱ्या बाजूला उत्तन बॉयज उत्तन टीमचे खेळाडू बघत असेल हा खेळ आहे, कशा पद्धतीने ते बॅटिंग करतायत
आणि त्याकरता आता डावपेच तिथे त्या मंडपामध्ये आखले जातील, कारण समोरच्या आई मंडपादेवी माता स्टँडमध्ये उत्तन बॉयज उत्तन टीमचे खेळाडू आहेत. डावपेच आखणं फार महत्वाचं आहे. दोघांपैकी एक टीम तर समोर येणार आहे, त्यामुळेच दोन्ही टीमचा खेळ कसा होतोय ते पाहावं लागेल. धावसंख्या पोहोचली 20 वर 20 रन्स. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. जास्त थकवा लागतो खेळाडूंना, जे तप्त ऊन आहे त्यामुळेच हा त्रास झालाय. फुल टॉस बॉल होता, नो बॉलचा इशारा. ओ हो 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 हो, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आपण बघितलं. यष्टी रक्षकाच्या पाठीमागे कसे समांतर दिशेने ते 3 फिल्डर आपल्याला दिसले, 4 फिल्डर दिसलेत, त्यामुळेच नो बॉलचा इशारा. 1 2 3 4 आणि या नो बॉल मुळेच एक धाव अतिरिक्त मिळाली. धाव संख्या पोहोचली ती 22 वर. स्कोर इज 22. 1+1 या 2 धाव मिळत आहेत आणि 22 धावा धाव फलकावर. म्हणूनच क्रिकेटमध्ये तुम्हाला संपूर्ण नियमावली ठाऊक असायला पाहिजे. परिपूर्णता जो अभ्यास आहे तो अभ्यास तुम्ही केलाच पाहिजे. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 22 धावा. या षटकातील शेवटचा बॉल असेल गोलंदाजाचा. ऑफ स्टंपच्या आता बाहेर टाकलं होतं. प्रशांत घरतने एक धाव पाहून पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोघांचा आहे. दोघांच्या मध्ये चांगला समझोता आहे, त्यामुळेच या 2 धावा होतात पूर्ण. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं, ते जात आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. धाव संख्या बिनबाद नाबाद 24. 24 फॉर नो लॉस. लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का. लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का, नाही का. ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण आहे का. ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण आहे का. ठेवलाय गाजवून सारा इलाका, बेटा दादावानी कोण आहे का. ठेवलाय गाजवून सारा इलाका, बेटा दादावानी कोण आहे का. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका. मैदानाच्या आतमध्ये पाणी गेलं होतं, ते ऊर्जा प्राप्त करण्याकरता. परंतु आमच्या अतिथी कक्षामध्ये आलेले जे आमचे अतिथी आहेत, त्याचे समर्थक आहेत, त्यांच्याकरता चहाची ही व्यवस्था केली गेली. त्याबद्दल पुन्हा एकदा आपण आयोजक आदरणीय अमित दादा पाटील यांचा आभार मानूया. त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्तानं अनेक शुभेच्छुक ज्यांनी युट्यूब वाहिनीवर सुद्धा चांगल्या शुभेच्छा दिल्यात. सकाळपासून बरेचसे चाहते ज्यांचे कमेंट्स आलेत. या मॅच कडे दोघांनी मिळून भागीदारी चांगली आखली आहे. अगोदरच्या मॅच मध्ये 32 धावांची भागीदारी झाली होती दोघांनी मिळून पहिला विकेट करता. आता 24 धावांची भागीदारी झाली आणि 2 मॅच मिळून 50 धावा प्रशांत घरत या खेळाडूच्या पूर्ण होत आहेत. एक युटिलिटी क्रिकेटर, रन मशीन आहे आणि रन मशीन थांबवण्याकरता प्रयत्न तुम्हाला चांगलेच करावे लागतील. समोरच्या कडून गोलंदाज मान आलाय. मागच्या मॅचचा मान, अभिमान, स्वाभिमान आणि हाच तो मान ज्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता. आई मंडपादेवी माता स्टँडच्या समोरून तो गोलंदाजी करतोय. जयेश घरत आता चुकलाय आणि काय घडलंय बघूया. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय, आवाज आला होता, अपील करतायत, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न होतोय पंचांवर. तो गोलंदाज मानचा डॉट बॉल. धावसंख्या आहे ती 24. 24. आता एखादा चेंडू हुकल्यानंतर मग प्रशांत घरत समोरून आला. मागच्या मॅच मध्ये जयेश घरत समोरून आला होता प्रशांत घरत या खेळाडूला समजावण्याकरता. आता त्यांचे बंधू आलेत. दोन्हीही टेनिस विश्वामध्ये गाजलेले खेळाडू आहेत, नामचीन खेळाडू आहेत. अंडरम पासून सुरुवात केली खरं तर जयेश घरत या खेळाडूने आणि आज ओव्हरम मध्ये त्याच्या नावाची चर्चा, त्याच्या नावाचा बोलबाला, दबदबा, दहशत हे पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे ती 24 धावा. 1 बॉलची समाप्ती. गोलंदाजाला आपली दहशत दाखवावी लागेल. मान तयार. फुल टॉस बॉल लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक टपून बसला होता आणि भागीदारी आता तोडली गेली, भागीदारी मोडली गेली. विकेटचं पतन, पहिला धक्का, 1 गडी बाद. धावसंख्या 24. अपनी मर्जी चलती, वाकड्यात जायची करू नका गलती. हे केले बंद साऱ्यांची बोलती, भले भले हे पाहून जळती. बघा
वेळेचं महत्व काय आहे ते बॅटरला ठाऊक आहे, त्यामुळेच जशी विकेट पडली तसे विघ्नेश जलद गतीने मैदानाच्या आतमध्ये आलाय. भागीदारीच्या बाबतीत बोलायचं झालं तर जीवदानी स्पोर्ट्स अन्नाला टीमच्या भागीदाऱ्या सर्वात अधिक आहेत. भागीदारी करणं फार महत्वाचं आहे. एक मला आठवण झाली की जर आपण बघितलं तर सर्वात मोठं काय आहे जगात, तर सोन्याचा आपण विचार केला तर एक सोन साखळी मला आठवत आहे, जे 22 किलो वजन आणि 5.5 किलोमीटर लांब अशी सोन साखळी हे दुबई येथे आहे आणि 9,600 लोकांनी मिळून ते विकत घेतले आहे. तसेच इथे भागीदारी तुमची फार महत्वाची आहे. आला दिलाय गोलंदाजाला धक्का, फलंदाजाने टोकलाय छक्का, मिळताय 6 धावा, सिक्सर. नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का, नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का, ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण आहे का, ठेवलाय गाजवून. आता बॅटचे जे वार आहे ते सपासप होत आहेत. स्विच हिट केलाय, पोझिशन खूप चांगली पद्धतीने बनवली होती ज्यावेळेस चेंडूला पिक करायचा होता, कारण एक गुडघा त्याचा बरोबर बॅटिंग क्रीज मध्ये टेकला होता स्विचचा फटका कळत असताना, आणि ताकद सुद्धा पूर्णतः झोकली होती या फटक्यावर बॅटरने, आणि स्कोरीज थर्ड मॅन पट्ट्या बाहेर या चेंडूला पाठवून दिलं. 6 धाव मिळत आहेत. 6 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 30 वर. भागीदारी जरी पहिल्या विकेट करता 24 धावांची झाली असली तरी भागीदारी करण्यामध्ये हे 2 खेळाडू सुद्धा माहीर आहेत. प्रेशर टाकलाय मानवर, लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे, मिड विकेट मध्ये शतरक्षक, स्कोर लेग मध्ये शतरक्षक तैनात केलाय. हा चेंडू जर आपण बघितला तर पुढे उंकळला जातो, चेंडू अपेत आहे, झेल होण्याची शक्यता, आणि शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये टिपलाय झेल. या वेळेला फलंदाज होतो इथे फेल, विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का, 2 गडी बाद, धावसंख्या 30. आपल्या दादावानी कोण आहे का, विशालजी आता असं वाटतं की मान सांभाळतोय आपल्या टीमची कमान. 2 विकेट त्याने प्राप्त केलेत, धावसंख्या 30. पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना चॅम्पियन कांदिवली संघाने ड्रीम 11 माझेवडा संघाचा पराभव केला, आणि त्याच्यामध्ये मान हा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू होता. 1 विकेट मिळवली होती आणि आता महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण योगदान देतोय. एक मोठा फटका लागल्यानंतर त्यांनी 2 सफलता प्राप्त केलेत. एक सफलता होती जयेशची आणि दुसरी विकेट होती ती विघ्नेशची. आता प्रथम आलाय, प्रथम संघ नायकाच्या भूमिकेमध्ये दिसले होते. समोर चैनकडून गोलंदाज तयार, मोठा फटका खेळताना आता सुद्धा अंदाज चुकलाय बॅटरचा, आणि ह्याच बरोबर हा एक डॉट बॉल टाकलाय. 5 बॉलची समाप्ती, धाव फलकावर धाबा लागल्या जातात त्या 30 धाबा जीवदानी स्पोर्ट्स अन्नाला टीमच्या. प्रशांत गरज अजूनही विकेटवर उभा आहे. 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं 20 धाबा त्याच्या बनल्यात. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम प्रशांत गरज, ब्रिलियंट. 333 चा स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळतोय. 333.33 काय चांगले माहिती मिळते जेटीसी द्वारे. आणि आता हा जर चेंडू आपण बघितला तर ऑन साइडला खेळलाच होता, मिडल स्टंपवर जाणारा चेंडू होता. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजवू शकते आणि विकेटचं पतन. प्रथम हा धाव बाद झालाय, लेग बाईचा इशारा आलाय. 1 धाव तर मिळाली, दुसरी धाव घेताना बॅटर प्रथम होतोय आउट. ओईटी गॉन. पाठी दादा झालाय सभापती, हे नाही म्हणत. चला लगेचच टीम मीटिंग करू नका. 2 षटक संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15.50च्या सरासरीने धाव फलकावर धाबा लागल्या जातात ते 31 धाबा. चांगली लयलूट तर पहिल्या षटकामध्ये केली होती, या षटकामध्ये तितकी लयलूट करताना दिसले नाहीत बॅटर. आणि हा गोलंदाजाने खर्च केला फक्त आणि फक्त 7 धाबा. 2 विकेट मिळवलेत. धावसंख्या धाव फलकावर आहे ती 3 गडी बाद, 31 धाबा. आता नवीन बॅटर गेलेत मकरंद पाटील.
उंची जास्त आहे या खेळाडूची. मागच्या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार बनले होते. ह्या मॅच मध्ये त्यांना रंगरंगोटी करण्याकरता पाठवलंय. प्रत्येक वेळेस भरोसा अशा खेळाडूंवर दर्शवलाय. गोलंदाजी मार्गावर आता देवराज आले. देवराज हे सुद्धा एक चांगले खेळाडू आहेत. चॅम्पियन कांदिवली टीम म्हटलं तर मुंबई येथून बिलॉंग करणारा संघ आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग असतोच. मान, वीर बहादूर हे खेळाडू सातत्य राखणारे खेळाडू आहेत आणि त्यांना आपण अनेक वेळा बघितले या विकेटवर. ह्याच विकेटवर मान या खेळाडूला अनेक पारितोषिक सुद्धा मिळालेत. मॅन ऑफ द सिरीज हा किताब सुद्धा मिळालेला आहे. असा खेळाडू आहे आणि अजिंक्य स्पोर्ट्स मैदानावर सुद्धा त्याला खऱ्या अर्थाने ज्यावेळेस साने गुरुजी स्पोर्ट्स आयोजित ती स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळाला होता. ही आठवण ताजा होतोय. विशाल भोईर आमच्यापर्यंत ही अचूक माहिती देत आहेत. आता स्ट्राईक इनकडे बॅटर तयार. प्रशांत घरत तयार. ग्राउंड स्ट्रोक. चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये गेलाय. 38 सर्कलच्या बाहेरून थ्रो येतोय. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या साह्यानं धावसंख्या झाली आहे ती 32 धाबा. रन मशीन आहे ती रन मशीन थांबवता आली नाही अजूनपर्यंत एखाद्या गोलंदाजाला. फिल्डिंग करणाऱ्या टीमने दबदबा बोलबाला निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. आता स्ट्राईक इनकडे बॅटर जर आपण बघितलं तर मकरंद पाटील आहेत. उंचीचा फायदा त्यांना होऊ शकतोय. मोठा फटका खेळला जातोय. उंचीचा फायदा झालाय. चेंडू उंच जास्त गेलाय आणि तितकाच लांब गेलाय. सीमा रेषे पार. आर पार. दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. प्लीज जरूर तुम्ही मोठे खेळाडू आहात परंतु जे काय निर्णय असेल ते प्रत्येक खेळाडूंसाठी सन्मान आहे. त्यामुळेच तुम्ही योग्य तो चर्चा करा पंचांसोबत. इथे आपण बघितलं या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 3 गडी बाद 38 वर. हे षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि पंचांसोबत चर्चा होते. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावांची धावसंख्या पोहोचली 39 वर. 39 इज द स्कोर. प्रशांत घरत 7 बॉलचा सामना केला. 21 वर तो खेळताना दिसतोय. मकरंद याने याआधी मोठा फटका दाखवला होता. उंच चेंडू गेला होता. बराच वेळ चेंडू हवेत होता आणि आता पायांचे लेस बांधताना दिसतंय त्या गोलंदाज देवराज. 2 बॉल टाकून चलेत. 7 धाबा खर्च केलेत देवराजने. शॉर्ट बॉल. पूल 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 पॉवरफुल. हे आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. हे आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र. स्कोर मूव्स ऑन 45. धावसंख्या धावफलकावर पोहोचली जाते ती म्हणजेच 45 वर. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. देवराज. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकायचा होता. वाईड वॉर्करचा मारा केला होता परंतु बॅटिंग करणारा बॅटर मकरंद चांगली बॅटिंग करतोय. आता तो जागा देतोय बॅटरला. प्रशांत घरत याला बॅटिंग क्रीज मध्ये आणलं जातंय. 1 धाव मिळाली. धावसंख्या 46. अतिथी कक्षामध्ये लीलाधर भोईर यांचं आगमन झालंय. LD बॉस साहेबांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. पुढचा बॉल. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली. लांबी कमी. स्ट्रेट फटका. हवाई सफल मिळत आहेत 6 धावा. परशुरामजी पाटील साहेबांच्या स्वागत करता हा षटकार खेचलाय. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखर. वसई तालुक्यात आता पालघर प्रेक्षक जिल्ह्यात झालेत फुल हाऊस आणि मैदानाच्या आतून पडतोय धावांचा पाऊस. धावसंख्या पोहोचली 52. मोठा फटका. गोइंग 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 अँड गॉन. मॅसिव्ह हिट. सिक्सर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो 1 नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे
व्हॉट बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम प्रशांत घरत. प्रशांत घरतने 9 बॉलचा सामना केला आणि 9 बॉल मध्ये त्याने नाबाद 33 धावांची एक जबरदस्त विस्फोटक खेळी साकारली. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जातात त्या 58 आणि 59 धाव संख्येचा पाठलाग दुसऱ्या इनिंग मध्ये करावा लागेल. चॅम्पियन कांदिवली टीमला नाव चॅम्पियन असून चालत नाही तर चॅम्पियन सारखी कामगिरी तुम्हाला करावी लागेल आणि ती कामगिरी करण्याकरता एक खेळाडू तयार आहेत काय ही चर्चा होण्याआधी आपण मॅच हा समरीकडे बघूया. प्रशांत घरत यांनी 9 बॉलचा सामना केला. 9 बॉल मध्ये 3 उत्तुंग षटकार आणि 2 खणखणीत चौकारांच्या मदतीने 33 धावांचं योगदान दिलं. मकरंद याने 3 बॉलचा सामना केला आणि 3-13 वाजवले. 3 बॉल मध्ये 13 धावा त्याने बनवल्या. गोलंदाजी अनालिसिस जर आपण बघितली चॅम्पियन कांदिवली टीमची तर मान एक मात्र असं गोलंदाज आहे त्यांनी कमीत कमी धावा खर्च केल्यात आणि दुसरे मोहन आणि देवराज या 2 गोलंदाजांनी मिळून 51 धावा खर्च केल्यात. हा होता लेखाजोखा पहिल्या डावाचा गोलंदाजी आणि फलंदाजीचा. आता 18 मध्ये 59 धावांचं लक्ष आहे. पाठलाग कसं काय केला जातोय, काय रणनीती असेल प्रारंभिक फलंदाजाची आणि 11 खेळाडू जीवदानी स्पोर्ट्स आणणाऱ्या टीमच्या मैदानाच्या आतमध्ये काय करतायत याचं धावतं वर्णन पोहोचवण्याकरता मायक्रोफोनवर येत आहेत निशांत पाटील. आवाज ऐकूया निशांत पाटील सरांचा. आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. वाजताई नाव गाजताई वाजताई नाव गाजताई नाव गाजताई आम्ही दादाचा या जुचंद्र गावाचा या 19 नंबर वाल्याचा या भीमनू संघाचा. तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. या मॅच मध्ये जर पाहिलं तर 59 धावांचं मोठं टार्गेट अर्नाला संघाने 58 धावा दाफलकावरती जोडल्यात आणि 59 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. प्रशांत घरतने इम्प्रेस केलं. अक्षरशः तो बरसला 33 धावा त्याच्या बॅटमधून आणि तदनंतर मकरनच्या बॅटमधून देखील या मॅच मध्ये 13 धावा पाहायला मिळाल्या. त्याच्या बॅटमधून देखील 2 मोठे षटकार आपण पाहिले. खरं तर धावांची रण मशीन प्रशांत घरत मैदानावरती आपण पाहिली. जबरदस्त बॅटिंग त्याने केली. पाऊस पडल्यानंतर आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसतं. आकाशामध्ये विहंगम दृश्य दिसतं. आकाशामध्ये अगदी जर पाहिलं तर सप्तरंगाचं इंद्रधनुष्य दिसतं आणि डोळ्याला ते सुकावतं. अगदी प्रशांत घरतच्या फलंदाजीने देखील संपूर्ण मैदानाला इंद्रधनुष्य दाखवलंय. लाजवाब बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये प्रशांत घरतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तब्बल 33 धावांचं योगदान त्याने दिलं आणि अक्षरशः तो बरसला. 3 षटकांचा सामना होता आणि तब्बल 58 धावा दाफलकावरती जोडल्या आणि 59 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये चॅम्पियन कांदिवली या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला वीर बहादूर हा फलंदाज पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीला जर पाहिला तर मान हा खेळाडू. जबरदस्त टेलिकास्ट जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. खरं तर या स्पर्धेमध्ये मागील 3 दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने टेलिकास्ट केलाय. इत्तंभूत माहिती अगदी आपल्या टेलिव्हिजन सेटवरती ते दाखवत आहेत आणि जेटीसी लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करा कारण याच परिसरातील हा चॅनल आहे आणि आतापर्यंत खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये जेटीसी लाईव्हची देखील राहिली. 59 धावांचं टार्गेट वीर बहादूर आणि मान ही सलामीची जोडी मैदानावरती आणि बॉलिंग ट्रॅकवरती अमित तांडेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर आहे तिथे टिपलाय झेल. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट. वीर बहादूर बॅक टू द पॅव्हिलियन. ठेवलाय गाजून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका. थँक्यू.
ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खोलवर टप्प्याला चेंडू होता, लॉप करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालं नव्हतं आणि काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर होते आणि कमालीचा झेल त्यांच्या माध्यमातून टिपलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये चॅम्पियन कांदिवली या टीमला बसलाय. वीर बहादूर बाद झाला या मॅच मध्ये. 59 धावांचं मोठं टार्गेट आहे, त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागेल आणि अगदी तसंच काही करत असताना पहिल्या चेंडूवरती वीर बहादूर बाद झालाय. नवीन फलंदाज शुभम मैदानावरती दाखल होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती अमित तांडेल, एक मोठं नाव आहे. अमित तांडेल जेव्हा जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी येतो ना तेव्हा तेव्हा तो विकेट प्राप्त करतो. मागील मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट प्राप्त केली. याही मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती वीर बहादूरला त्याने बाद केलाय. जबरदस्त गोलंदाजी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शुभम साठी आडव्या बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी खाली राहिला होता. गतीचा काटा बदलला होता, इथे गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. इथे चेंडूला डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळतोय अमित तांडेलच्या माध्यमातून. गतीमध्ये परिवर्तन करतायत, वैविध्यपूर्ण विविधता आपल्या गोलंदाजीमध्ये ते दाखवतायत. ओव्हर द विकेट. शुभम साठी इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. प्रशांत गरड डाऊन द बॉल, चुकी होणार नाहीये, त्याने टिपलाय झेल. दुसरा धक्का या मॅच मध्ये. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. शुभम यांना तुम्ही पाहताय खरं तर मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला होता. फटका फसला होता, टायमिंग व्यवस्थित झालं नव्हतं आणि खरं तर एलिव्हेशन भरपूर जास्त या चेंडूवरती, डिस्टन्स कमी होतं आणि खरं तर यष्टाच्या मागे प्रशांत गरड कमालीचा झेल कंप्लीट करतोय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये चॅम्पियन कांदिवली या टीमला बसलाय. 59 धावांचं मोठं दबाव आहे असंच म्हणावं लागेल आणि खरं तर तोच दबाव फलंदाजांवरती धावांचा जाणवतोय आणि त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज करतायत आणि आतापर्यंत 2 विकेट चॅम्पियन कांदिवली या संघाचे बाद झाले त्या मॅच मध्ये. अमित तांडेल पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पंच आमच्याकडे वळतायत. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 1 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. अमित तांडेल जबरदस्त गोलंदाजी करतायत. खरं तर आजच्या दिवसामध्ये अमित तांडेल या गोलंदाजाने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे. षटक क्रमांक पहिला तो हाताळतोय आणि पहिल्या षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळवून देतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडूला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु तिथे जर पाहिलं तर मस्तकाला दस्तक देऊन बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. पोचलेली आहे ती 5 या आकड्यावरती. फुलटॉस चेंडू होता आणि त्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अमित तांडेल पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 6 या आकड्यावरती. आदरणीय सन्माननीय प्रवीण पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या क्रीडा स्पर्धेमध्ये एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचं शुभ आगमन या व्यासपीठावरती. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. माजी आमदार चषक 2025 मध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस पहिला तर हुक करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे डीप मध्ये, परंतु त्यांना भेदून बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक चौकार येतोय फलंदाज नितीनच्या बॅट मधून. थँक्यू. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय प्रवीण कृष्णा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. खरं तर या क्रीडा स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य देखील साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. त्यांचं खूप खूप आभार. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत प्रवीण कृष्णा पाटील साहेब आणि त्यांना आपल्या मंचकावरती तुम्ही पाहताय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अमित तांडेल. यावेळेस पाहिलं तर सोडून दिला होता, लिव्ह केलाय आणि खरं तर हा चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 59 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चॅम्पियन कांदिवली या संघाने धावफलकावरती धावा केल्या त्या 10 धावा. म्हणजेच काय येणारे 12 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आमचे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आदरणीय सन्माननीय केदारनाथ पाटील साहेबांना देखील तुम्ही पाहताय आपल्या व्यासपीठावरती. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. परशुरामजी पाटील साहेबांना देखील पाहताय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच किशोर आत्माराम पाटील हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नुकतंच ज्यांचं आगमन झालंय
खरं तर प्रवीण कृष्णा पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आणि दादांचं खूप खूप आभार. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये प्रवीण कृष्णा पाटील दादांचं योगदान असतं आणि याही स्पर्धेमध्ये त्यांचं आर्थिक सहकार्य लाभलं. त्यांचं देखील खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच लीलाधर भोईर साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. LT बॉस या नावाने ते प्रसिद्ध आहेत लीलाधर भोईर साहेब आणि त्यांचं देखील खूप खूप आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊया मॅचच्या दिशेने. येणारे 12 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. भरपूर लांब सामना आहे असंच म्हणावं लागेल, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 हर्षद आलाय आणि स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय मान या फलंदाजाला. हो, यावेळेस पाहिलं तर पायात टाकला होता, खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, शरीराचा वेध घेतला आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर फक्त लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 11 धावा दाफलकावरती. या मॅच मध्ये भरपूर मोठं टार्गेट आहे 59 धावांचं आणि खरं तर कुठेतरी मागे राहिलाय चॅम्पियन कांदिवली संघ. या मॅच मध्ये गोलंदाजी खराब राहिली या संघाची. हर्षद पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न समोर सापडलाय, टोक्रश यॉर्कर आणि पायचीच्या स्वरूपात आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. फलंदाज बाद. जिल्ह्यात चर्चा आहे खरोखर, जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अगदी टोक क्रश यॉर्कर आपल्याला पाहायला मिळते, समोर सापडलेत पायचीच्या स्वरूपात. इथे फलंदाज नितीन बाद झालेत. खूप चांगली पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये, खूप चांगली अंपायरिंग सर्व पंचांची. खरं तर अजित मात्रे सरांना या मॅचसाठी तुम्ही पाहताय, विरल नायर सर देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आणि पंचांची भूमिका खूप चांगली राहिली आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर, परंतु या 2 पंचांच्या इशाऱ्यावरती खेळ सुरू असतो आणि पंचांचं खूप चांगलं कार्य. अगदी घारीसारखी तीक्ष्ण नजर आणि मोरासारखे तिखट कान पंचांचे राहिलेत या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि त्यांचं देखील नाम उल्लेख करणं फार गरजेचं आहे. नवीन फलंदाज देवराज मैदानावरती दाखल होतोय. हर्षद बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो, यावेळेस आडव्या बाटणे केल्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर फेस मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. फिल्डिंग चांगली, फक्त सिंगल मिळते, सिंगल पेक्षा काहीच मिळणार नाही आणि संघाची धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. 12 धावा दाफलकावरती. येणारे 9 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल असंच म्हणावं लागेल, परंतु या धावा बनवू शकतात. त्यासाठी चौकार आणि षटकारांची सरबत्ती फलंदाजांना करावं लागेल. गोलंदाज हर्षद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट. हो, यावेळी समोरच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर आहे डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही. इथे टिपलाय झेल, संपलाय खेळ. मान बॅक टू द पॅव्हिलियन. हे आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. थँक्यू. हा पोली होता आणि खरं तर समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मानने केला होता आणि लॉंग ऑनला फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल या मॅच मध्ये टिपलाय. फिल्डिंग सेटअप देखील कमालीचा पाहायला मिळतोय अर्नाला टीमचा आणि सातत्याने इथे जर पाहिलं तर विकेटची पडझड या मॅच मध्ये तुम्ही पाहता. फलंदाज मान इथे बाद झाला. येणारे 8 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी चॅम्पियन कांदिवली या टीमला. नवीन फलंदाज आकाश मैदानावरती दाखल होतोय. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या, परंतु हर्षदनं या षटकामध्ये धावाच जास्त खर्च केलेल्या नाही आहेत. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न. फिल्डर पुन्हा एकदा डाऊन द बॉल. इथे कॅच कंप्लीट केला जाईल का? हो, पकडली आहे कॅच. फलंदाज आकाश आल्या पुन्हा एकदा माघारी परत आहेत. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. थँक्यू.
अर्नाला संघाचं कौतुक करावं लागेल, पूर्णपणे डॉमिनेट करतोय अर्नाला संघ या मॅच मध्ये असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते, अमित तांडेलचं पहिलं षटक चर्चेमध्ये राहिलं, त्या षटकामध्ये कमी धावा त्याने खर्च केल्या, वीर बहादूरची विकेट प्राप्त केली आणि तिथून दबाव निर्माण केला. परंतु अर्षद मागील मॅच मध्ये थोडेसे मागणे ठरले होते, परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. फलंदाजांना मोठा फटका खेळू देतच नाहीये हर्षद या मॅच मध्ये. यावेळेस देखील मोठा फटका खेळत वॅकेंड एरिया आहे आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय, सीमारेषा पार येतोय चौकार फलंदाज मोहितच्या बॅटमधून. आमदार चषकाचं आयोजन जितेंद्र ठाकूरच्या नावानं, बेटा दादा आहे जोडीला, घोर काना साहेब जोडीला. हे अमित दादाचं आयोजन भारी. थँक्यू. चला उतन बॉईज उतन संघाचं कॅप्टन आपण यायचंय. उतन बॉईज उतन संघाचं कॅप्टन आपण देखील तयारीमध्ये राहायचंय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु इथे जर पाहिलं तर चौकार आलाय फलंदाज मोहितच्या बॅटमधून. येणारे 6 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी चॅम्पियन कांदिवली या टीमला. जबरदस्त कामगिरी अर्नाला संघाने केलेली आहे. खरं तर आपल्या नावाला शोभणारा खेळ, लौकिकाला कौशल्याला शोभणारा खेळ या संघाने आज या क्रीडा स्पर्धेमध्ये दाखवलाय. कमालीची कामगिरी राहिली. विथ द बॅट विथ द बॉल खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय अर्नाला संघाचा. राऊंड विकेट. यावेळेस पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही सुजलला पाहताय, एक युवा गोलंदाज सुजल, आणि त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. खरं तर येणारे 6 चेंडूवरती 42 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात आणि अशा कंडिशन मध्ये सुजल या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय कर्णधार प्रथमेशनं. कमी गतीने हा चेंडू टाकलाय. बिगिट करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु टायमिंग साधू शकले नव्हते. फक्त सिंगल मिळाली फलंदाज देवराजला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 या आकड्यावरती. चला उतन बॉईज उतन संघाचा कॅप्टन आपण यायचा. उतन बॉईज उतन संघाचा कॅप्टन गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. सुजल स्ट्रायकिंग एंडला. मोहितला तुम्ही पाहताय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे तिथे धावतायत. बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या जवळ, अगदी लॉंग स्टॉप सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषा पार येतोय चौकार. अभिमन्यू चषक आहे हो एक नंबर, जुचंद्र गावचा अभिमन्यू चषक आहे हो एक नंबर. थँक्यू. पराभवाचं अंतर कुठेतरी कमी करण्याचं कार्य मैदानावरती मोहित करतोय आणि त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. सुजल पुन्हा एकदा. राऊंड विकेट. यावेळेस चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल मोठा स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 6 वाला षटकार. एकच हाय कमी कशात नाही, असं एकच हाय कमी कशात नाही, चाहने वाला है सबका. थँक्यू. तर नक्कीच मार्मिक यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. थोड्याच वेळामध्ये त्यांना देखील तुम्ही ऍक्शन मध्ये पाहणार आहात. पतू पॅकर्स, अंकुशमती, दत्ताली स्पोर्ट, झूचंद्र या संघातून खेळत असताना. यावेळेस देखील समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फटका सजवलाय. फिल्डर आहे तिथे प्रथमेश आणि प्रथमेशला बीट करून बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक दर्जेदार चौकार मोहितच्या बॅटमधून येतोय. इथला मालिक आम्ही, किंग पण आम्ही, कोण करणार नाही बलबागा. थँक्यू. खरं तर अशा प्रकारे फटकेबाजी सुरुवातीपासून होणं गरजेचं होतं, परंतु सुरुवातीला फलंदाजीची पडझड आणि इथून जर पाहिलं तर धावा येत आहेत या षटकामध्ये. 32 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. सुजल पुन्हा एकदा मोठा फटका मोहितने खेळलाय, परंतु हा फटका फसलाय. फिल्डर आहेत तिथे. डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाही. झेल टिपलाय. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा, समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. थँक्यू. चला उतन बॉईज उतन संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे. उतन बॉईज उतन संघाचा कॅप्टन आपण लवकर या. कॅप्टन रॅमसन आपण यायचंय, लगेच यायचंय. उतन बॉईज उतन संघाचा कॅप्टन. शेवटचा चेंडू शिल्लक या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. सुजल. यावेळेस फुलटा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न आणि ते सामना जिंकलेला आहे अर्नाला या संघाने. अभिनंदन अभिनंदन अर्नाला. हार्ड लक, टफ लक.
या ठिकाणी जर पाहिलं तर चॅम्पियन कांदिवली जबरदस्त खेळ आजच्या दिवसामध्ये या संघाने देखील दाखवला, परंतु या मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये कुठेतरी कमतरता जाणवली आणि फलंदाजीमध्ये जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात मिळाली नव्हती या संघाला आणि कुठेतरी हा संघ या स्पर्धेमधून बाहेर जातोय. हार्ड लक टफ लक चॅम्पियन कांदिवली. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो पुन्हा एकदा वन अँड ओनली मिस्टर प्रशांत घरत. त्याच्या बॅटमधून 33 धावा आणि तोच राहिलाय पुन्हा एकदा विजयाचा शिल्पकार. उतन बॉईज उतन संघाचं कॅप्टन आपण यायचंय. आम्ही सातत्यानं कधीपासून तुम्हाला सूचना देतोय, लवकर